माननीय मोदी जी आणि त्यांच्या तमाम सहकार्यांनी वारंवार सांगितलं की हम संविधान को बड़ा मानने वाले लोग हैं, परंतु त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये मात्र फार फरक दिसतोय। आपल्या पक्षाचा आणि आपल्या कृती कार्यक्रमाचा चेहरा बहुजनवादी करण्यासाठी ते जीवाचं रान करत आहेत। पण मंडळी, कधी आपण त्याला अनालिसिस केलं की खरंच ते असं असेल का? म्हणजे बघा, 125 रुपयाची कॉइन निघाली, 125वी जयंती, हा बाबासाहेबांच्या नावाची 125 रुपयांची कॉइन निघाली आणि तमाम आंबेडकरी समाजामध्ये काय जल्लोष, काय म्हणजे असा उत्साह की बाबासाहेबांच्या नावाची कॉइन निघाली। आहे तुमच्या खिशात? पाहिलीये तुम्ही ती प्रत्यक्ष? नाही ना? त्याचं कारण असं आहे मंडळी की ही कॉइन मेमोरियल कॉइन होती। या मेमोरियल कॉइनला कधीही ती बाजारात येणार नव्हती। 8 mm व्यास असणारी कॉइन, जवळपास 3 ते 4 धातूंचा संगम असणारी ही कॉइन, या कॉइनची जर आपण ऑनलाईन मागणी जरी केली तर त्याची किंमत किती होते माहिती आहे तुम्हाला? 4367 रुपये। हा, एक 125 रुपयाची कॉइन। म्हणजे आम्हाला जर वाटलं की आमच्या बापाच्या नावाची असणारी कॉइन आपल्या घरात ठेवायची तर गोरगरीब सामान्य ज्याला बाबासाहेबांबद्दल आस्था आहे त्याला 4367 रुपये पोस्टाच्या डिलिव्हरीचा खर्च वेगळा असं ठरवावं लागेल। पहा काय ते। मग त्यांनी असं सांगितलं, म्हणाले हम लंदन का घर ले रहे हैं, बाबा साहब का निवासी घर ले रहे हैं। आणि आपण खुश हुरळून गेलेलो। आपल्याला वाटलं की अरे वा काय मजा आहे, म्हटले की आमच्या बापाचं राहतं घर, आमचं म्हणजे लंडनला आमचा बाप राहत होता, आमचे संविधान करते, आमच्या या राष्ट्राचे निर्माते युगपुरुष शिल्पकार तिकडे, आणि आम्हाला लंडनचं घर म्हणजे फार मोठी उपलब्धी वाटली। त्यांनी त्याचं मार्केटिंग केलं कारण त्यांना त्यांच्या पक्षाचा चेहरा बहुजनवादी करायचा होता। तुम्ही विचार करा मंडळी, ज्या युगपुरुषामुळे या राष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर होते त्या युगपुरुषाने काही काळ वास्तव्य केलेले घर ही आपली राष्ट्रीय जमापुंजी आहे, ते स्मारक आहे। आणि ते स्मारक ताब्यात घेणे म्हणजे आंबेडकरी समाजावर उपकार करत नाही सरकार, अजिबात नाही उपकार नाहीत करत ते, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ती नैतिक जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे। बरं, या घराचा जेवढे गवगवा करणारे लोक आहेत ते इतर ठिकाणच्या गोष्टींचा गवगवा करतात का? त्याचं ते मार्केटिंग करायला तयार आहेत का? ते तसं कधीच करत नाही। मग त्यांनी तिसरी गोष्ट काढली, आपल्याला म्हणजे काय ते वेळत काढायला ते तयारच आहेत। ते प्रत्येक वेळेला आपल्यासाठी म्हणजे दर वेळेला नवीन नवीन क्लुप्त्या काढत आहेत आणि ते सांगतायत की आम्ही संविधानाचे भोक्ते आहोत, आमचा चेहरा बहुजनवादी आहे। मग त्यांनी तिसरी एक टूम काढली, म्हणाले हिंदू मिल का स्मारक हम बना के रखेंगे। हिंदू मिल का स्मारक बनाएंगे? विचार करा मंडळी, जरा आठवा, तुमच्या स्मरणशक्तीला ताण द्या। इलेक्शनचा अगदी सुरुवातीचा काळ, निवडून आल्याचा सुरुवातीचा काळ, या काळामध्ये याची चर्चा चालू होती, कुदळ मारली, सगळ्यांना बोलावलं गेलं, फार मोठा तामझाम झाला, फार मोठी ऍडव्हर्टाईज झाली, जाहिरात झाली। भिंत बांधली का हो एखादी? टाकले विटा आणून काही केले काही काम? अरे ते 4.5 वर्ष काहीच करणार नव्हते, त्यांना ते करायचंच नव्हतं, कारण त्यांना 4.5 वर्षाच्या नंतर इथे इलेक्शनच्या वेळेला पुन्हा तोच इश्यू घेऊन तुमच्या समोर यायचं होतं। आता ते पुन्हा येतील बहुजनवादी चेहरा घेऊन। तुम्ही कदाचित पुन्हा वितळाल का, विरघळाल का? मंडळी, आमचा एक प्रयत्न आहे मतदारांना जागे करण्याचा, आमचा एक प्रयत्न आहे तुमची स्मरणशक्ती थोडीशी ताजी करण्याचा, आमचा एक प्रयत्न आहे। गेली अनेक वर्षामध्ये आम्हाला जे झुलवलं, फुलवलं, फितवलं, फसवलं, या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे। हे संविधान वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। या लोकशाहीचा जो पाया भक्कम पद्धतीने उभा आहे तो तसाच अबाधित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे। या भारतातल्या 125 कोटी लोकांच्या मधला संविधानासंबंधी असणारा रचनात्मक विश्वास कायम करण्याचा आमचा संकल्प आहे। इथे खऱ्या अर्थानं गणराज्य रुजवण्याचा। काही लोक म्हणतात की गणराज्य म्हणजे काय असतं बा? मंडळी, संविधानाची जी प्रिअम्बल आलं ना, उद्देश पत्रिका, त्या प्रिअम्बल मधल्या
पहिल्या ज्या ओळी आल्या, आम्ही भारताचे लोक, आमच्या प्रती 5 महत्वाचे शब्द आले. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. गणराज्य हा 5वा शब्द. गणराज्य म्हणजे काय? वी डिनाय हायरार्की. आम्ही घराणेशाहीला विरोध करतो, आम्ही वंशवादाला विरोध करतो. बाबासाहेब सांगतात, किंग शुड बी बॉर्न बाय द बॅलेट बॉक्स, इट शुड नॉट बी बॉर्न बाय द किंग स्टमक. राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. पण मंडळी, गेल्या 70 वर्षातला इतिहास पाहता इथे राजा राजाच्याच पोटी जन्माला येतो. आपलं काय? बघा ना, तुम्ही बघा सगळीकडची उदाहरणं. म्हणजे अगदी तुम्ही लातूरला जा बाबा, विलासराव देशमुखांच्या नंतर राजा दिलीपरावजी देशमुख, दिलीपराव देशमुख नंतर राजा अमित देशमुख, किंवा इकडे जर तुम्ही बघितलं परळीतलं उदाहरण बघितलं तर गोपीनाथराव मुंडेंच्या नंतर पंकजा मुंडे, पंकजा मुंडेंच्या नंतर प्रीतम मुंडे. अजून कुठे तुम्हाला इकडे यायचं का? मुंबईत पाहता तुम्ही, मुंबईतली परिस्थिती बघा काय दिसते ती. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धवजी, उद्धवजींच्या नंतर राज ठाकरे, राज ठाकरेंच्या नंतर आदित्य ठाकरे. अजून कुठे दुसरीकडे अजून काही उदाहरणं बघायची आहेत का? नाही, माझ्याकडे उदाहरणांची खूप मायंदळ यादी आहे. तुमचं काय ठरवा, तुम्ही कुठे आहात? मंडळी, खांदे आमचे, झेंडे त्यांचे घट्टे पडले ना किती दिवस. चला, आपल्या खांद्यावर आपला झेंडा घ्यावा लागेल. कारण अडचण अशी होतीये की खांदा आमचा आणि झेंडा त्यांचा घेऊन आज जायचं ठरवलं तर खांद्यावर त्यांचा झेंडा असेल तर अजेंडा सुद्धा त्यांचाच राबवावा लागतोय. आपला अजेंडा राबवायचा असेल तर आपला झेंडा आपल्या खांद्यावर असला पाहिजे. आम्ही संकल्प केलाय. यस, आम्हाला माहिती आहे आम्ही फार छोटे आहोत. आम्हाला माहिती आहे आमची जीव लहान आहे, आमचा क्षमता लहान आहे. आम्हाला माहिती आहे आमचा जनतळ अगदी सुरुवातीचा काळ आहे. पण मंडळी, आम्हाला हेही माहिती आहे, कुठल्याशा शायराने म्हटलं होतं, कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, जरा एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आम्ही तो पत्थर हातात घेतलाय. आम्ही ठरवलंय की तो फेकून मारायचा आहे आम्हाला. तो पोचेल. इथला मस्तवाल, गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या, धर्मांध जातीवादी राजकारण करणाऱ्या, संविधानाची मोडतोड करू पाहणाऱ्या, वंशवादाचं राजकारण करणाऱ्या आणि भांडवली व्यवस्थेला इथे रुजू पाहणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही तो पत्थर फिरकावण्याचा प्रयत्न करतोय. गणराज्य संघ या संबंधी संविधानिक चळवळ उभी करते. गरज आहे आपल्या सगळ्यांच्या साथीची. मला विश्वास आहे आपण सगळे या चळवळीला साथ द्या. थँक्यू.